या शाळेच्या निर्मितीसाठी प्रचंड अशी साथ दिली आणि भविष्यातही देतील असे आमचे मित्र प्राध्यापक संजय पाटील सर, ज्यांनी या पाचोरा तालुका आणि परिसरातील अनेक विद्यार्थ्यांना MPSC UPSC पर्यंत पोहोचून उत्तीर्ण केलं आणि त्यांना एक चांगल्या पद्धतीची व्यवसाय असेल किंवा नोकऱ्या मिळवून दिल्या असतील असे आमचे दुसरे प्राध्यापक आदरणीय चिंचोले सर, तहसीलदार आदरणीय बनसोडे साहेब, मंचावर उपस्थित असलेले आमचे मोठे बंधू राजेंद्र पाटीलजी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब जिबू, सभापती गणेश पाटील, उपनगराध्यक्ष राजू जिबू, या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय प्रभू मॅडम, पाचोरा आणि भडसवाला आवर्जून आपल्या परिवारासह आपल्या मुलाबाळांसह उपस्थित असलेले सर्व माता भगिनी, बांधवांनो आणि बालगोपाल मित्रांनो, पहिल्यांदा मी तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो, आपल्याला धन्यवाद देतो की आपण आमच्या एका छोट्याशा आमंत्रणाचा मान राखून एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो, आपल्याला धन्यवाद देतो. जेव्हा हा कार्यक्रम घ्यायचं निश्चित केलं, अस्मिताताई राहून गेल्या, सॉरी, जेव्हा हा कार्यक्रम घ्यायचं निश्चित केलं त्यावेळेस मला अनेकांच्या अशा सूचना होत्या सर, की आपण एखादी हिरोईन आणावी, गायनाचा कार्यक्रम ठेवावा आणि मग प्रचंड अशी पब्लिक त्या कार्यक्रमाला येईल. सगळ्यांना ह्याच सूचना दिल्या की तुमचा सगळ्यांचा मी मान राखतो, परंतु मला ज्याला खरंच या ज्ञानोत्सवाचा आनंद घ्यायचा आहे, या ज्ञानोत्सवामध्ये सामील व्हायचं आहे, मला अशाच लोकांची ह्या कार्यक्रमाला आवश्यकता आहे. इथं गाण्यांना किंवा तमाशासाठी मला कोणालाही बोलवायचं नाही. आणि म्हणून मी म्हटलं की आपण या ज्ञानोत्सवाच्या या बुद्धिजीवी कार्यक्रमासाठी आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात, त्याबद्दल खरोखर मी तुमचे मनापासून आभार मानतो. बांधवांनो, मी अनेकदा असा म्हणजे ज्या दिवसापासून मी आलो राजकारणामध्ये, अर्थात त्याच्याही आधी मी अनेक प्रकारचे व्यवसाय केले आणि त्या सगळ्या व्यवसायांमध्ये तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी यशस्वी झालो. नुसता व्यवसायात यशस्वी झालो नाही, तर व्यवसाय सांभाळून तुमच्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने व्यवसायाच्या बरोबरच राजकारणामध्ये सुद्धा यशस्वी झालो. मला वाटतं गेल्या 25 वर्षाच्या माझ्या राजकीय प्रवासामध्ये तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, कृपेने आजपर्यंत अपयशाचं सर्टिफिकेट माझ्या जीवनात मला कधीही घेण्याची वेळ तुम्ही सगळ्यांनी कधीच येऊ दिली नाही. हे माझं सगळ्यांच्या वतीने, कृपेने, हे माझं मी भाग्य समजतो. जातोय ते म्हणजे या ज्ञानोत्सवाच्या या नर्मदा इंटरनॅशनल स्कूलच्या रूपाने. सर, मला एक निश्चितपणे या ठिकाणी सांगावंसं वाटतं की मी कधी कधी विचार करतो की आमचे सगळे शिक्षक बांधव की जे आमचे ग्रॅज्युएट होतात, डबल ग्रॅज्युएट होतात, एखाद्या विषयामध्ये ते प्रावीण्य मिळवतात, तो एकच विषय ते आयुष्यभर शिकवतात, पण तो विषय शिकवत असताना मला खूप कमी शिक्षक असे मिळाले की ते बिना पुस्तकाचे शिकवतात. आमचा एक शिक्षक एक विषय आयुष्यभर शिकवतोय, पण तो कधीच बिना पुस्तकाचा शिकवत नाही.
आणि आमचा एक विद्यार्थी ज्याला 7-8-10 विषय आहेत त्याला फक्त 6 महिने शिकवायचं आहे आणि तुम्ही त्याला बिना कॉफीची त्याच्याकडून अपेक्षा करताय की यांनी प्रचंड मार्कांनी उत्तीर्ण व्हावं. ही अशी अपेक्षा आम्ही नेमकं करतोच कशी, हा मुळात माझा प्रश्न आहे. की एक शिक्षक एक विषय आयुष्यभर शिकवत असताना तो बिना पुस्तकाचं शिकवू शकत नाही. दुसऱ्या बाजूला तुम्ही संत ज्ञानेश्वर महाराजांवर तासोन तास व्याख्यान देतात. ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी तुमची तोंडी पाठ आहे. तुम्ही पृष्ठापासून तर अभंगापर्यंत तुम्ही एका तासात किंवा 1 तास 2 तास कुठल्याही संतांवर तुम्हाला बोलायला सांगितलं तर तुम्ही एक एक ओळी त्यांची सांगता. पण आमचं असं काय? आणि आता त्याचं उत्तर मला वाटतं ह्या वर्षी आपल्याला पाहायला मिळेल की या महाराष्ट्रामध्ये 10वी आणि 12वीच्या स्ट्रिक्टली एक्झाम झाल्या. त्यांना CCTV मध्ये किंवा व्हिडिओ शूटिंग मध्ये त्यांना ठेवलं गेलं. मला असं वाटतं की ह्या वर्षी 70% वरती निकालच जाऊ शकणार नाही. किमान 30% विद्यार्थी आमचे नापास होतील. मग आम्ही त्यांना सपोर्ट करतो का? आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या पालकांचं आम्ही फसवतोय का? त्यांचा मार्कांचा फक्त 90%, 95%, 99% हे मार्क्स आम्ही घरी दाखवून त्या पालकांची आम्ही फसवणूक करतो का? आमच्या शाळेची पटसंख्या वाढवण्यासाठी आम्ही सगळं हे पाप करतो आहोत का? असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. की हे सगळ्यात महत्वाचं आज जर का तुम्ही पाहिलं तर साहेब, आज आमचा मोलमजुरी करणारा प्रत्येक पालक, प्रत्येक पॅरेंट्सला असं वाटतं की आज माझ्याजवळ जरी काही नसलं तरी हा जो माझा मुलगा आहे, ही जी माझी मुलगी आहे, ही माझी उद्याची संपत्ती आहे. आणि ही संपत्ती वाढवण्यासाठी मी माझ्या पोटाला चिमटा देईल, पण मी याला शिकवेल आणि हा शिकला की खूप मोठा अधिकारी होईल. तो ज्या दिवशी अधिकारी होईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने ही माझी संपत्तीत वाढ झालेली मला दिसेल, ही प्रॉपर्टी मी जपेल. हा प्रयत्न माझा या ठिकाणी सर्वसाधारण मोलमजुरी करणारा पालक या ठिकाणी पाहतोय. साहेब, मी आपल्याला माझ्याच या शाळेचं एक उत्तम उदाहरण देईल की एक साफसफाई करणारा पाचोरा नगरपालिकेचा तो कर्मचारी आहे की जो सफाई कामगार आहे. त्याला मला वाटतं 15-20-25 हजाराच्या वरती कदाचित पगार नगरपालिकेमध्ये नसेल. या शाळेची पहिली ऍडमिशन कोणी घेतली तर तो सफाई कामगारांनी घेतली. त्याच्या मुलीची ऍडमिशन त्यांनी घेतली. 22,000 रुपये कॅश फी त्यांनी या ठिकाणी दिली. एसटीची काय, बसची काय फी होती मला माहित नाही, पण टोटल 40,000 रुपये फी त्यांनी दिली. इथला सगळा स्टाफ त्याला सांगत होता की अरे बाबा, एवढी फी देण्याची तुला आज आवश्यकता नाही. पण त्यांनी सांगितलं की मला काहीच माहित नाही, माझ्याजवळ आज पैसे, ते सगळी फी भरून टाका. आणि त्याची पहिली ऍडमिशन त्यांनी या ठिकाणी केली. म्हणजे एका साफसफाई करणारा सफाई कर्मचारी त्याचं उद्याच्या मुलाचं उज्ज्वल भविष्य तो पाहतोय. म्हणून तो आपला मुलगा, आपली मुलगी ही उद्याची आपली प्रॉपर्टी आहे. आणि ती प्रॉपर्टी सांभाळताना तो ज्याच्यावर विश्वास ठेवणार आहे तो तेवढाच विश्वासू असला पाहिजे. जर त्यांनी तुमचा विश्वासघात केला तर मात्र ती प्रॉपर्टी राहूच शकत नाही. असे अनेक उदाहरणं कदाचित आपल्याला पाहायला मिळतील. या ठिकाणी बांधवांनो, नेमकं मला काय करायचं आहे हा एक 2-5 मिनिटाचा विषय मी या ठिकाणी घेईल, कारण आपल्याला सगळ्यांना आदरणीय शिंदे सरांना ऐकायचं आहे. मी हा जो कार्यक्रम, म्हणजे आपली शाळा चालू होणार आहे 11 जूनला, पण आपण हा कार्यक्रम घेतोय 22 मार्चला. तर ही संकल्पना मला वाटतं प्री वेडिंग पासून आली. आता तो ट्रेंड आलाय प्री वेडिंगचा. म्हटलं आपणही प्री ओपनिंग करून टाकू.
प्री लॉन्चिंग करून टाकू. आणि म्हणून आज नेमकं मी काय करणार आहे, ही शाळा नेमकं काय करणार आहे, हे आपल्याला सगळ्यांना सांगण्यासाठी खऱ्या अर्थाने हा आजचा कार्यक्रम आहे. बांधवांनो, मला अनेकदा अशा चर्चाही बाहेर पाहायला मिळाल्या. आता किशोरप्पाची शाळा आहे, फुकट राहील, एकदम कमी राहील, फी एकदम कमी राहील. माझं उलट आहे. मी तर म्हणतो की तुम्ही फी, जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं की एका सफाई कामगारांनी जो 10, 15, 20 हजार रुपयाच्या वरती कमवत नाही, तो वर्षाचे 40,000 रुपये या शाळेमध्ये टाकून आणि त्याच्या मुलीची ऍडमिशन त्यांनी केली, तो तिला उद्याची त्याची स्वतःची प्रॉपर्टी समजतोय. माझं तर म्हणणं आहे की तुम्ही फी हा विषय बाजूला ठेवा. सर, आज अशी कंडिशन आहे की या 24 तासामध्ये आम्ही 6 तास आमच्या विद्यार्थ्याला एखाद्या स्कूलमध्ये टाकतो आणि 18 तास तो विद्यार्थी आमच्याकडे असतो, घरी असतो. 6 तास हा शिक्षक, तिथला स्टाफ हा प्रचंड मेहनत घेऊन त्याला त्याची शैक्षणिक उंची वाढवण्याचा प्रयत्न करतो, त्याची बौद्धिक उंची वाढवण्याचा प्रयत्न करतो. पण 18 तास तो त्याच्या पालकांकडे आहे. आता आमच्याकडे ऐराणी आहे, मराठी आहे, हिंदी आहे, गुजराती आहे, सगळ्याच जातीच्या किंवा सगळ्या समाजाच्या वेगवेगळ्या भाषा आमच्याकडे आहेत. ती संस्कृती आम्ही जपावीच. पण माझा प्रयत्न असा आहे की आम्ही सगळ्यात पहिले, जर का सरांनी अनेक गोष्टी सांगितल्या, ह्या लॅब, त्या लायब्रऱ्या, अमुक ढमुक, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्या आणूच. पण माझा पहिला प्रयत्न हा आहे की मला ह्या विद्यार्थ्यांच्या बरोबर तुम्ही नक्की तुमची संस्कृती जपा, तुमची भाषा तुम्ही जपा, पण ह्या विद्यार्थ्यांच्या बरोबर जो 18 तास तुमच्यामध्ये राहणार आहे, त्या विद्यार्थ्याबरोबर तुम्हाला इंग्लिश ही बोलताच यायला पाहिजे. याच्या करता मी फक्त विद्यार्थ्यांना नाही, तर जे जे विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेणार आहेत त्या प्रत्येकाच्या पालकाला दर रविवारी माझ्या सहित इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स लावणार आहे. आणि तो मोफत. त्याच्याकरता फी नाही, उलट नाश्ता, चहा पाणी माझ्याकडून असेल. आणि त्या इंग्लिश स्पीकिंग कोर्सला मी सुद्धा असणार आहे, कारण तुमच्यापेक्षाही कच्ची इंग्लिश माझी आहे. प्रभू मॅडम काय बोलल्या, खरंच सांगतो, मला काहीच माहित नाही जेवढं तुम्हाला आहे. त्याच्यामुळे माझा पहिला प्रयत्न असा असणार आहे की दर रविवारी मी पालकांना इंग्लिश स्पीकिंग कोर्स हा माझ्या सहित राहील. आणि वर्षभरात ज्या पद्धतीने माझं कौतुक पाटील सरांनी या शहराचं केलं, तर तुम्ही 1 वर्षानंतर सांगाल की मी या शहरात नेहमी ऐराणी मराठीच ऐकत होतो, आता मला सगळ्या पालकांकडून इंग्लिश ऐकायला मिळते. हे दाखवून देण्याचं काम मी येणाऱ्या वर्षभरात या ठिकाणी करणार आहे. आता प्रश्न आपला एवढ्यावर थांबत नाही. साहेब, मी असं पाहतोय की ही सगळी, आम्ही हे सगळं शिक्षण दिल्याच्या नंतर 6 तासानंतर तो मुलगा घरी जातो. घरी गेला की त्याच्याकरता पुन्हा एखादी क्लासची व्यवस्था ह्याच पालकांनी तयार करून ठेवलेली. तो 2-3 वाजता घरी गेला की तो बिचारा इकडून तिकडून थकून, यांनी सगळ्यांनी दामदप्ती करून त्याला शिक्षण दिलंय. त्याच्यात पुन्हा 2 तासाचा क्लास यांनी कुठेतरी शोधून ठेवलेला. त्याला 5 वाजता क्लासला गेला की तो पुन्हा 7 वाजता घरी येतो. तो इतका परेशान होतो, म्हणजे माफ करा पण आयटी मध्ये का कुठल्या क्षेत्रामध्ये सगळ्यात टॉपचा. आणि आई वडिलांनी, परिसरातल्या सगळ्या त्याच्या मित्रा, म्हणजे सगळ्या जवळच्या लोकांनी त्याचा सत्कार ठेवला. आनंदमय वातावरण त्या सगळ्या गावात होतं, परिसरात होतं की आपल्या इथला हा गोरगरिबाचा पोरगा इतक्या मोठ्या पदवी घेऊन या ठिकाणी उत्तीर्ण झालाय. त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. पण ते पोरग
त्याच्या जर का चेहरा तुम्ही पाहिला असता तर त्याच्याकडे पाहायला आपल्यासारख्यालाही लाज वाटायची की हा संकटात आहे का आनंदात आहे. मग ती इतकी बुद्धी देऊ नका की त्याला काहीच कळणार नाही की हा आनंद काय, इतका बी येणार नका करा. मग ते इतकंही शिक्षण देऊ नका, इतकंही त्याला बुद्धिवान करू नका की ते डायरेक्ट येडपट होईल. तर मला या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं हे पाहत असताना मी एक जळगाव जिल्ह्यामध्ये सर माझी एक नवीन कल्पना आहे की निदान पाचोरा तालुक्यामध्ये तरी की सकाळी 9 वाजता जर का मुलगा मुलगी विद्यार्थी या ठिकाणी आला तर माझा नवीन या ठिकाणी कल्पना आहे की ती म्हणजे डे बोर्डिंग. सकाळी 9 वाजता तो आला तर 5 वाजेपर्यंत ह्या कॅम्पस मध्येच तो असेल. सकाळी नाश्ताही तो इथंच करेल, जेवणही इथं करेल. संध्याकाळी 5 वाजता तो सगळे क्लास बीस सगळं करून तो तुमच्या ताब्यात 6 वाजेपर्यंत दिला जाईल. त्याला ट्युशन नको, त्याला क्लास नको, त्याला दप्तर नको. तुमच्यामध्ये खेळेल, तुमच्यामध्येच विरंगुळा करेल. आज अशी परिस्थिती आहे की आमचे अनेक शिक्षक बांधव की जे दोघेही नोकरीला आहे. तो नोकरीला दोघेही असल्यामुळे त्यांना ड्युटीला सकाळी 9-10 वाजता जायचं आहे. ती आमची माऊली सकाळी उठते, 7 वाजता डबा करते. तिला तो पॅक करून कसा तरी 9 वाजता या बसमध्ये टाकते आणि तो डबा त्याला 1 वाजता खायला मिळतो. त्या डब्यामध्ये मग मला घाई आहे म्हणून ती कधी मॅगी कर, काय काय राहतं ते, मॅगी कर, पास्ता कर, त्या डब्यात टाकून जाऊ दे याला. ते पार्सल इकडे रवाना करते. त्याला कधीही चांगल्या पद्धतीचं जेवण मिळत नाही. जे मिळालं तरी ते सकाळचं जेवण तो 1 वाजता करतो. अशी परिस्थिती आज मी या ठिकाणी पाहतोय. त्याच्याही पेक्षा की यांना वेळ नाही, दोघेही नोकरीला आहे. म्हणून नेमकं त्या मुलांनी त्या विद्यार्थ्यांनी काय करावं हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि म्हणून मी डे बोर्डिंग हा कन्सेप्ट या ठिकाणी आणतोय. त्याच्यात तुम्ही एकदा मुलगा इथं दिला की तो 6 वाजेपर्यंत तुमच्या घरी येणार नाही. त्याची सगळी सांभाळण्याची जबाबदारी नर्मदा इंटरनॅशनल स्कूलची असेल अशी खात्री मी आपल्याला या ठिकाणी देतो. बांधवांनो, याच्या इथे फक्त बौद्धिक विकास करायचा नाहीये, सगळ्यांना शास्त्रज्ञ करायचं नाहीये. मला त्या विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करायचा आहे, त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास करायचा आहे. त्याला फक्त शिक्षणच नाही तर शिक्षणाबरोबर फिजिकल ऍक्टिव्हिटीज सुद्धा, नुसतं त्याचं मन मजबूत करायचं नाही तर त्याचं मनगट सुद्धा मजबूत झालं पाहिजे. त्या पद्धतीचं शिक्षण आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. त्या मन आणि मनगटाबरोबरच त्याची संस्कृतीची जपवणूक मला करायची आहे. इंग्लिश मीडियम मध्ये शिकला म्हणून फक्त दुरून नमस्कार नाही तर त्याला वाकून नमस्कार करण्याची संस्कृती सुद्धा या नर्मदा इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून त्याला मिळणार आहे. हा एक मोठा कॅम्पस आहे. कदाचित जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीचा सेमी ऑलिम्पिकचा स्विमिंग टँक आपल्याला पाहायला मिळणार नाही. इतका सुंदर स्विमिंग टँक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल की इथून जाणारा प्रत्येक विद्यार्थी हा अतिशय एक्सपर्ट पोहणारा असेल. अशा पद्धतीची स्विमिंग त्याला शिकवली जाणार आहे. प्रत्येक खेळ दररोज किमान तासभर तरी प्रत्येकाला इथे वेगवेगळ्या पद्धतीचे त्याला जे जे काही खेळ खेळायचे असतील, ज्याच्यात त्याला इंटरेस्ट असेल ते प्रत्येक खेळ त्याला या ठिकाणी त्या खेळाचं शिक्षण या ठिकाणी दिलं जाणार आहे. असे अनेक विषय संजय पाटील सरांनी तर सगळंच या ठिकाणी सांगितलं. व्हिडिओ दाखवला, जी काही चित्रफित या ठिकाणी दाखवली गेली. मी आपल्याला शब्द देतो, या किशोरप्पांनी आजपर्यंत विश्वास या मतदारसंघामध्ये कमवलेला आहे, त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये कमवलेला आहे. आता हा विश्वास मला या शिक्षण क्षेत्रामध्ये कमवायचा आहे. बांधवांनो, आम्ही सगळेजण वेगवेगळ्या पद्धतीचे भविष्य पाहतो, पण हे खऱ्या अर्थाने हे उद्याचं आमचं भविष्य हे आमच्या प्रॉपर्टीमध्ये आहे. आणि ह्या प्रॉपर्टीला दुप्पट टिप्पट जे काय भाव तुम्हाला मिळवून द्यायचा आहे ना,
तो भाव मिळवून देण्याची जबाबदारी ही किशोरप्पाची असणार आहे. अशी प्रॉपर्टी ह्या आपल्या नर्मदा इंटरनॅशनल स्कूलमधून तरुण तयार करून देण्याची जबाबदारी मी या ठिकाणी घेतोय. तुम्ही आज बिल्डिंग ही 3 महिन्यामध्ये इथपर्यंत आलेली आहे. मी आपल्याला सांगतो 11 जूनला आपली शाळा चालू होणार आहे, पण 31 मेच्या 30 मेच्या आत ही बिल्डिंगचं चित्र आणि ह्या प्रिमायसेसचं चित्र ह्या येणाऱ्या 2.5 महिन्यामध्ये तुम्ही आज जाता, पण 2.5 महिन्यानंतर हा प्रिमायसेस पाहायला विद्यार्थ्यांचे पालक तर सोडाच, पण बाहेरचे लोक सुद्धा हा प्रिमायसेस पाहायला या ठिकाणी येतील. अशा पद्धतीची व्यवस्था बांधवांनो आपण या ठिकाणी निर्माण करू. तुमचं सगळ्यांची साथ आणि सहकार्य जर का माझ्यासोबत असेल म्हणण्यापेक्षा मी प्रश्नार्थी बोलणारच नाही. तुमचा सगळ्यांची साथ ही माझ्यासोबत आजपर्यंत कायमस्वरूपी आहे आणि त्या साथीच्या भरोश्यावरच एक मोठं ज्ञानार्जनाचं काम बांधवांनो मी हाती घेतलंय. ते यशस्वी करण्यासाठी आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा या माझ्या आणि माझ्या परिवाराच्या या नर्मदा इंटरनॅशनल स्कूलच्या पाठीशी असतील अशी एक रास्त अपेक्षा या निमित्तानं करतो. पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.